in your seat, conical pendulum. In that conical pendulum performs horizontal circular motion. लक्षात आलं असेल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे लाईक दिस. हा पेंडुलम आपण बघितलं हॉरिझॉन्टल सुद्धा लाईक दिस, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल हा पेंडुलम असा पकडायचा लाईक दिस. The motion of the ball is vertical circular motion. तर या vertical circular motion चे दोन प्रकार आहेत. There are two types of vertical circular motion. One is the motion which is not governed by the gravity. म्हणजे ज्या मोशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा यूज होत नाही किंवा देयर इज नॉट नेसेसरी. फॉर एक्झाम्पल जायंट व्हील. तुम्ही यात्रेमध्ये बघितलं असेल तर मोठाच्या मोठा असतो पाळणा म्हणतात त्याला व्हील, दॅट इज जायंट व्हील. तर या केसमध्ये काय केलं जातं, इन दॅट स्पीड इज केप्ट कॉन्स्टंट. आयदर स्पीड इज केप्ट कॉन्स्टंट और द मोशन इज नॉट गवर्न बाय द ग्रॅव्हिटी. हा सगळा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे द मोशन दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन विच ग्रॅव्हिटी इज अप्लाइड. विदाउट ग्रॅव्हिटी देयर इज नॉट मोशन. ग्रॅव्हिटीचा त्यावरती फरक पडतो किंवा उपयोग होतो. म्हणजेच काय होतं, तर या केसमध्ये ज्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे ग्रॅव्हिटी अप्लाय करते त्यामध्ये वी सप्लाय एनर्जी टू द लोअर मोस्ट पोझिशन. त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये लोअर मोस्ट पोझिशनला जर आपण एकदा एनर्जी सप्लाय केली तर दॅट मोशन इज टोटली गवर्न बाय द ग्रॅव्हिटी. पण या केसमध्ये बेसिकली काय होतं, सेकंड केसमध्ये ज्यामध्ये ग्रॅव्हिटीचा ॲप्लायकेशन होतं त्यामध्ये बेसिकली देयर इज इंटर कन्व्हर्जन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. म्हणजे दोन्हींची इंटर कन्व्हर्जन होतं. देयर इज डिक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, इट इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. दिस इज द सेकंड टाइप. आणि हा सेकंड टाइप जो आहे तो बघणार आहे आपण, दॅट इज पॉइंट मास अंडरगोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे दोन टाइप बघितले. एक आहे की मोशन नॉट गवर्न बाय द ग्रॅव्हिटी, आणि सेकंड टाइप जो आहे इट इज गवर्न बाय द ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी इज अप्लाइड. आणि तो सेकंड पार्ट जो आहे पॉइंट मास अंडरगोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. दॅट पॉइंट आपण आज बघणार आहे. आता या पॉइंटमध्ये पण दोन केस आहेत. देयर इज फर्स्ट केस मास टाइड टू अ स्ट्रिंग. हा पहिली केस आहे. नंतर आपण दुसरी केस बघणार आहे. आता पहिल्या केसमध्ये मास टाइड टू अ स्ट्रिंग. तुम्हाला मी काल आपण बघितलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये हा पेंडुलम आहे, बॉब आहे, स्ट्रिंग आहे. जसं आपण सिंपल पेंडुलम इक्वेशन किती पेंडुलमची सेम. देयर इज अ बॉब कनेक्टेड टू अ लॉन्ग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. आणि मग जर असा पेंडुलम आपण व्हर्टिकली मोशनने मूव्ह केला, रिव्हॉल्व केला, तर आपल्याला बघायचं की त्याचं स्पीड कसं असतं. लाईक दिस. येते लक्षात. हिअर इज डायग्राम. तो डायग्राम लक्षात घ्या बघा. देयर इज पोझिशन्स ए बी सी आणि डी. या बॉबच्या पोझिशन आहेत त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. आता एकदा काही मोशन सुरू झाली की या प्रत्येक ठिकाणी फोर्स अप्लाय होतो. म्हणजे ए या ठिकाणी बॉब जाऊ दे, बी या ठिकाणी, सी किंवा डी, प्रत्येक ठिकाणी फोर्स अप्लाय होतो. आणि देयर इज ओनली टू फोर्सेस ऍक्टिंग ऍट दॅट पोझिशन. येते लक्षात ना. ज्यावेळेला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सुरू असते त्यावेळेला प्रत्येक पॉइंटला दोनच फोर्स ऍक्ट होतात. देयर इज फर्स्ट वन इट्स वेट mg. म्हणजे प्रत्येक पोझिशनला दोनच फोर्स ऍक्ट होतात. त्याचा पहिला फोर्स आहे इट्स वेट mg which acts in vertically downward direction. सी ए पोझिशनला डाउनवर्ड, बी ला डाउनवर्ड, सी या ठिकाणी डाउनवर्ड आणि डी या ठिकाणी देखील डाउनवर्ड. and this weight remains constant. बरोबर आहे. वेट नेहमी ते काय करतं, कॉन्स्टंट राहतं. दिस इज फर्स्ट फोर्स. देयर इज सेकंड फोर्स ड्यू टू टेन्शन. स्ट्रिंग असते टुवर्ड सेंटर आणि या स्ट्रिंग मुळे जे टेन्शन त्याला टेन्शनचा जो फोर्स आहे
that force is always directed towards center. See here, A कडून आलेलं टेन्शन TA, B कडून आलेलं TB, C कडून आलेलं TC, D कडून आलेलं TD. असे टेन्शन इट इज always directed towards center. As the motion is non-uniform, आता motion non-uniform काय म्हणतो मी? Because it is governed by the gravity. त्यामुळे मोशन नॉन युनिफॉर्म आहे. आणि जर मोशन नॉन युनिफॉर्म असेल तर दोन्ही फोर्स आहेत वेट एनर्जी as well as force due to tension both are not directed towards the center except uppermost position and lowermost position. At all other places the part of the resultant force म्हणजे वेट एनर्जी आणि टेन्शन जो फोर्स असेल तो फोर्स या दोन्हींची रिझल्टंटची डायरेक्शन फक्त अप्पर मोस्टला आणि लोअर मोस्टला दोन्हीला फक्त सेंटरकडे असते. हे दोन अप्पर मोस्ट आणि लोअर मोस्ट पॉईंट सोडले तर सगळ्या पॉईंटला त्यातला जो रिझल्टंट आहे त्या रिझल्टंटची डायरेक्शन किंवा रिझल्टंटचा पार्ट ऑफ द रिझल्टंट इट टँजेन्शियल टू द सर्कल and it is used to change the speed. स्पीडचं काय होतं चेंज होते आणि या स्पीडची जी मॅग्निट्यूड आहे इट चेंजेस पिरियडिकली विथ टाइम ॲज वेल ॲज पोझिशन. द स्पीड चेंजेस विथ टाइम ॲज वेल ॲज पोझिशन. येतं लक्षात? नाउ सी here we see the speed at the uppermost position at point A. There is first point at uppermost position here. आता A या ठिकाणी जर आपण बघितलं डायग्राम लक्षात येते A या ठिकाणी ज्या वेळेला तो बॉब असेल किंवा पॉईंट मास असेल त्यावेळेला त्या ठिकाणी ऍक्ट होणारे दोन फोर्स आहेत. एक आहे तो वेट mg डायरेक्शन टुवर्ड द सेंटर. At the same time there is a tension or the force due to tension TA, both are directed towards center. That is we can write if VA is the speed at point A. V म्हणजे speed. A म्हणजे A point. VA is the speed at point A. Then we can write mg plus TA is equal to mva square upon r. आणि हे रिलेशन तर लक्षात आले का बरं? हे दोन्ही फोर्स वेट mg and TA, these two forces directed toward the center. That's why these two forces acts as a centripetal force, and that's why we can write mva square upon r. Small m gets cancelled. See here like this. At the uppermost position, tension TA is 0 for minimum speed. If the speed minimum असेल तर त्या ठिकाणचं टेन्शन काय असतं 0 होतं. That's why we can write VA square ची व्हॅल्यू काढता येईल VA square is equal to TA ची व्हॅल्यू 0 आहे. R डिनॉमिनेटर आहे TA नंतर तो मल्टिप्लाय VA square is equal to R. Therefore VA minimum is equal to under R. Give that equation number 1, equation number 2. At the uppermost position, the minimum speed of the point mass is under h. Then there is next. If the point mass is at lowermost position, second part है lowermost position. आता lowermost position मध्ये लक्षात येते force due to tension TB is directed towards center and its weight mg directly opposite to that of tension. That's why we can write if
VB is the speed at point B, then we can write TB minus mg is equal to m VB square upon R, because both are opposite. Here also mm gets cancelled, आपल्याला TB ची किंवा VB ची व्हॅल्यू काढता येते. But see here, as the motion is non-uniform, the speed at any point changes periodically with time as well as position. Hence, there is decrease in gravitational potential energy. आता जर decrease का होते तर point mass A या पॉइंट कडून B या पॉइंटला येणार, like this इथून A पासून तो येणार C ला, C पासून तो येणार B ला. ये टोटल वर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झाली? ती झाली रेडियस r प्लस 1. परत दुसरी रेडियस म्हणजे टोटल वर्टिकल डिस्प्लेसमेंट त्याचे आहे ट्वाइस r. म्हणजे वर्टिकल डिस्प्लेसमेंट. आणि मग या पॉइंटवरून ए पॉइंटवरून बी पॉइंट येत असताना ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते. म्हणजेच काय? इट इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. देयर इज इंटरकन्वर्जन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. दॅट्स व्हाय वी कॅन राइट अनदर पॉइंट द mg into twice r is equal to 1/2 m VB square minus 1/2 m VA square. If you simplify this step as twice mgr is equal to 1/2 m आपण कॉमन घेतो, ब्रॅकेट मध्ये काय आहे VB square minus VA square. We can calculate VB and VA. जसं आपण इथे VA square काढायचा, VB काढायचा. Therefore we can write VB square minus VA square is equal to 1/2 है, फिर 2 ये सब तर मल्टीप्लाई म्हणजे 4 mm gets cancelled, 4 r. As we have seen, VA square is equal to RG. If we substitute value of VA square in that equation, VA square value है RG, इथे येणार आहे RG. आणि हे मायनस आहे, आपण हे RG ला शिफ्ट केलं तर प्लस येईल. We can get VB square is equal to 5 RG. And therefore, VB minimum is equal to under root 5 RG. Question number. Understand? This is minimum speed of point mass when it is at point B. Then there is third part, position C and D. They at other positions C and D. Keep in mind, at position C as well as point D, the resultant force as दोन्हींचा लिमिट mg and tensionचा force as दोन्हींचा result आहे. It is not directed towards center, but part of its tangential which is used to change the speed. That's why using the similar mathematics, म्हणजे आपण at A position, at B position ला जसं mathematics वापरून आपण VA and VB काढला, कॅल्क्युलेट केला, and the same pattern आपल्याला C and D जर देखील काढता येईल. That's why we can write EC minus TA is equal to TD minus TA is equal to 3mg. Hence, we can write VC minimum is equal to VD minimum is equal to 3 RG.
Understand? That is, sorry, under root 3h. This is equation number 4. That is, at any other positions, the speed of the point mass is under root 3h. Understand? Thus here we will see mass tied to a string. In that, at point A, the speed will be under rg. At point B, speed will be root 5 rg. And at any other position, speed will be under root 3 rg. Now, there is second case, mass tied to a rod. आता आपण mass tied to a string. आपण ते point mass जर आपण एखाद्या रॉडला पण कनेक्ट केले, keep in mind that rod is also massless, practically massless and rigid. Then the basic difference in rod and string. What is the basic difference? In case of string, some tension is necessary at uppermost position also. That is, the speed is necessary, lower speed. But in case of rod, because it is rigid, this is not necessary for the rod. In case of rod, the tension is not necessary at uppermost position. That's why we can write V lowermost the speed at lowermost when the point mass is tied to rod, then V lowermost is equal to under root 4 rg. 4, that's why we can write under root 2 under root rg. Hence, V minimum at rod horizontal. V minimum at rod horizontal, then we have under root twice rg. Is that understand? That's why we can write T, the tension lowermost minus T uppermost is equal to 6 mg. This is equations for mass tied to a rod. Thus, in this lecture, we have seen the vertical motion, a vertical circular motion under gravity, and in that we have studied here two cases. First case in case of string, and second case in case of rod.